आपकी अदालतमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आरोप आहे की ह्या केजरीवाल यांच्या मागे लागल्या आहेत. आता बघा, फिरून फिरून गोष्ट त्यांच्यावरच येते. ते म्हणतायत की 25 वर्षांमध्ये मला शिव्या देऊन बीजेपी पॉवरमध्ये आली. आता तरी जाऊ द्या, आता तरी मला सोडा, आता तरी कोसणं बंद करा. मी मागे नाही लागले. दिल्लीच्या केजरीवालला दिल्ली शोधते, ते तिहाड जेल शोधतायत बाबा. आता तुमच्या सरकारचे एक मंत्री म्हणत होते की केजरीवाल डिप्रेशनमध्ये गेले आहेत. ते म्हणतात नाही नाही, मी तर पंजाबला गेलो आहे. हे बघा, परंतु त्यांच्या साथीदारांनी, कारण जशी दिल्लीची सत्ता संपली ते डिप्रेशनमध्ये गेले, तर काय करणार, तर पंजाबला गेले. मग तिथे त्यांनी हेलिकॉप्टरच्या चक्रा मारल्या. बघा, छान वाटतंय, फिलिंग गुड, बेटर. मग त्यांना ते मुख्य अजून सुद्धा बघा, सोशल मीडियावर फोटो खूप व्हायरल झालेत. गाडी घेतली, मुख्यमंत्र्यांनी सेंटरमध्ये उभं राहायला हवं होतं. मुख्यमंत्री खिडकीला लटकले होते, ते गेट पकडून गाडीचं, आणि केजरीवाल साहेब मध्ये उभे होते. तर त्यांना फील गुड करण्यासाठी, त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी. काही हरकत नाही, सत्ता निघून गेली, पंजाब सुद्धा तुमचंच आहे, चिंता करू नका, एन्जॉय हिअर. त्यांना मंत्र्यांचे मोठे मोठे बंगले दिले जातात, त्यांना मोठे सगळे खर्च केले जातात. मला त्यांना विचारायचंय की तुम्ही पंजाबचे आहात कोण? तुमच्यावर पंजाब सरकारकडून इतका पैसा खर्च होतोय, तुम्ही तर गेलाच गेला. ते सगळे भ्रष्टाचारी ऑफिसर जे तुमच्या बरोबर होते, ते सिसोदिया साहेब सुद्धा सरकारी बंगल्यांमध्ये राहतात. प्रत्येक व्यक्ती जो दिल्लीला उद्ध्वस्त करण्याचा मोठा कल्पित होता, आज जाऊन पंजाबमध्ये अड्डा बनवलाय. आज त्यांना पंजाब प्रश्न विचारतोय. आणि तुम्ही त्यांना चेक करायला पंजाबला सुद्धा गेला. मी आणायला गेले होते. मी त्यांना आणायला गेले होते सर, की दिल्लीमध्ये इतकं काही जे तुम्ही सोडून गेलात, रोज रिपोर्ट उघड होत आहेत सीएजीचे, रोज तुम्हाला बोलवलं जातंय, तुम्ही इथेच राहा ना. इतका पण काय सत्तेचा मोह की जराशी सुटली आणि तुम्ही निघून गेलात? असं नाही. तुम्ही तर म्हणालात की हे पंजाबचं रक्त आटवायला गेलेत. करतोच आहे ना. आज जे पंजाबला इतके फायनान्शियल डेफिसिटमध्ये त्यांना घेऊन गेलेत. आज तिथली सगळी डेव्हलपमेंट थांबली आहे. आज सुद्धा पंजाब ज्या प्रकारे नशेच्या कैदेत आहे, आज जी वचनं त्यांनी पंजाबला दिली, एक सुद्धा पूर्ण नाही केलं. आणि सुपर सीएम बनून तिथल्या लोकल लोकांना काम करू न देणं, तर हे पंजाबसाठी तुम्ही ठीक म्हणत नाहीये. आहात नशेच्या कैदेत आहेत. ते तर म्हणतायत की खूप ड्रग्ज पकडण्याची कामं करतायत. त्यांनी विक्रमजित सिंग मजीठियांना पकडलं, जेलमध्ये टाकलं. पण जे दिल्लीचे पोलीस आणि दिल्लीचं सरकार आहे, ते त्यांची मदत करत ते नाहीये. दिल्लीचे पोलीस दिल्लीच्या सरकारला आधीही बरं वाईट बोलायचे. हे पोलीस मला द्या, हे मला करा, असंच बोलायचे ते. त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं, हे त्यांचं सरकार ठरवत असे. ते कामवाले सरकार नव्हतं, दामवालं सरकार होतं. तर ज्यामध्ये दाम येतं ते काम होतं, जे नाही होत ते सांगून टाकतात की ते करू देत नाहीयेत. तर हे ठरवून कटकारस्थान ते रचतात, त्याचा प्लॉट बनवतात, गोष्ट रचतात आणि मग ते प्रेझेंट करतात जनतेसमोर. मग पंजाबमध्ये सुद्धा निवांत राहू देणार नाही तुम्ही त्यांना. देशाच्या जनतेला शांततेत राहता यावं, यासाठी केजरीवाल साहेबांना चेक करत राहावं लागतं की ते कुठे आहेत. हो बरोबर, जनतेमध्ये. केजरीवालजी आणि रेखा गुप्ता, काय फरक आहे? फरक स्पष्ट आहे. ते जे करत होते, कधीच जनतेला भेटत नव्हते. आज दिल्लीजवळ 24/7 कुठल्याही वेळी भेटणारी मुख्यमंत्री आहे. ते शीश महालात राहायचे, पडदे बंद ठेवायचे, अधिकाऱ्यांमध्ये टेरर ठेवायचे. आज अधिकाऱ्यांची मित्र होऊन, त्यांना ऐकणं आणि जनतेची साथी होऊन त्यांच्यासाठी काम करणं, हा फरक आहे दिल्लीचे मुख्यमंत्री. मॅम, काँग्रेसचे नेता म्हणतात की बीजेपीमध्ये विषारी भाषा बोलणाऱ्यांना प्रमोट करतात. हे खरं आहे का? खरं आहे का? हे बघा, विषारी भाषा तर केजरीवालपेक्षा जास्त कधी कोणी बोललंच नसेल, जो देशाच्या प्रधानमंत्रींना सुद्धा उलट-सुलट बोलतो. जो इतका माझात येऊन म्हणतो, की बाबा जिंकण्यासाठी दिल्लीमध्ये जिंकण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागेल.
जो लोकप्रतिनिधी असून जनतेच्या उपकारांवर निवडणूक जिंकून मुख्यमंत्री बनून अशी भाषा बोलतो. आणि जेव्हा हे काँग्रेस आणि एकत्र येतात आम आदमी पार्टीवाले, कधी एकत्र येऊन लढतील, कधी वेगळे होऊन लढतील. हे मावस भाऊ आहेत. तुमच्या लक्षात येतंय? तुम्ही राहुल गांधींना रावणाशी कंपेअर केलं होतं, प्रियंकाला शूर्पणखेशी केलं होतं. ही 2019ची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल केजरीवालला कुंभकर्णाशी केलं. आता ते 6 महिने तिथे राहतात, परत उठतात, मग दिल्लीला येतात, परत जाऊन कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये झोपतात. तर कुंभकर्णासारखेच झाले ना. तर आता तुम्ही पुढच्या वेळी म्हणाल की तुम्ही कुंभकर्णाशी केलं. काय करणार सर, आमच्याकडे अशीच सिस्टम आहे. कुणी कुठे ना कुठेतरी कंपेअर करून ते लोकांना समजते ती गोष्ट की काय चालू आहे. आता जो देशासाठी चुकीचं करतोय, समाजासाठी चुकीचं करतोय, तो रावणासारखाच असेल. तर अशी एखादी व्यक्ती अचानक गायब होते, मग अचानकपणे उठून येत, मग म्हणते की मी तर दिल्लीशी किती जोडलेला आहे. तो तर कुंभकर्णासारखाच झाला. इतकं काम तुमच्याकडे आहे, पण नजर सगळ्यांवर ठेवता तुम्ही. आता दिल्लीच्या जनतेने दिल्ली शहराची केअरटेकर म्हणून माझी निवड केली, तर नजर सुद्धा ठेवावी लागेल, काम सुद्धा करावं लागेल, वेळ सुद्धा काढावा लागेल. तर एक एका सेवकाचं हेच काम आहे, की आपल्या घराचं संपूर्ण रक्षण करावं आणि त्यामध्ये राहणाऱ्या जनतेला पूर्ण सेवा द्यावी. तुम्ही सिनेमा बघता का? आणि सिनेमे बघत असेल तर तुमचा आवडता अभिनेता कोण आहे? आणि एक आवडतं गाणं तुमचं, जे तुम्हाला आवडतं. मी खूप सिनेमे बघत होते. म्हणजे इतके बघायचे, की तुम्ही लोकांनी तर तो व्ही-सी-आर वाला काळ नाही बघितला. कोण-कोण व्ही-सी-आर वाले तिथे? मग जेव्हा व्ही-सी-आर भाड्याने आणायचो ना, रात्री 3 सिनेमे मी 3 बघायचे. आणि कित्येकदा तर चौथा सुद्धा आणून ठेवायचे, की फटाफट फॉरवर्ड करून तो सुद्धा बघायचे. परंतु तो काळ गेला. हळू-हळू समाजाबरोबर जोडले गेले. इथे परंतु आज सुद्धा मला आवडतं सिनेमे बघायला. जेव्हा कधी रिलॅक्स फील होतं, तेव्हा वाटतं की सिनेमा बघितला पाहिजे आणि खूप चांगले-चांगले सिनेमे समाजामध्ये असे येतात, की जे बघून खरंच तुमच्या आतल्या त्या भावना जागृत होतात. जसं केसरी सिनेमा बघितला, तर खूप आनंद मिळाला. थ्री इडियट खूप चांगला सिनेमा वाटला. खूप सारे असे चांगले-चांगले सिनेमे आहेत, जे बघून असं वाटतं की एकतर तुम्ही रिफ्रेश होता आणि देशासाठी करण्यासाठी काहीतरी करण्यासाठी तुमच्या आत जो जोश जो आहे तो आणखी तीव्र होतो. त्यांनी विचारलं होतं, की तुमचा आवडता अभिनेता कोण आहे आणि गाणं. हे मी विसरले. आता ते नाले, कचरा तेच लक्षात राहतं. गाणी कमीच लक्षात राहतात. परंतु एक गाणं खूप छान आहे. तेरी मिट्टी में मिल जावा, मैं गुल बनकर.